नमस्ते, मी डॉक्टर पूनम मौर्य, सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये, किम्स हॉस्पिटल्स बँगलोरमध्ये कार्यरत आहे. कॅन्सरचे ट्रीटमेंटबद्दल आपल्याला फार मिथ्स आहेत की किमोथेरपीच फक्त आहे ट्रीटमेंट आणि किमोथेरपी केला की सगळे केस जातात, खूप साईड इफेक्ट होतो, असे फार नेगेटिव्ह आणि मिथ्स आहेत आपल्या सोसायटीमध्ये. तर ह्यांना आपण आता उलटा करणार आहे, आपले हे मिथ्स बस्ट करणार आहे. तर नंबर वन मिथ इज की किमोथेरपी इज नॉट द ओनली ट्रीटमेंट. किमोथेरपी बदले खूप न्यूअर ॲडव्हान्समेंट्स आहेत आपल्याकडे. सो किमोथेरपीमध्ये सेफर किमोथेरपी आहे, म्हणजे नॅनो पार्टिकल प्रोटीन बाउंड किमोथेरपी आहे, जसे नॅब पॅक्लिटॅक्सर. त्याच्यामुळे केसही नाही जातात, नो हेअर लॉस आणि वॉमिटिंग असले काही साईड इफेक्ट्स होत नाही. वॉमिटिंग वगैरे साईड इफेक्ट्स ना 30-40 वर्षापूर्वी खूप व्हायचे, जेव्हा इतके चांगले प्री मेडिकेशन मेडिसिन्स नसायचे. आपण किमोथेरपी सुरू करण्याच्या आधी खूप प्री मेडिकेशन्स देतो, त्याच्यामुळे वॉमिटिंग होत नाही. आणि साईड इफेक्ट्स वगैरे कमी करण्यासाठी पण खूप मेडिसिन्स देतो, डायटरी चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस पण आम्ही सांगतो त्यांना. आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आहे. आपण खूप घाबरून राहिलो की आता मला हे होईल, आता मला ते होईल, मग ते डेफिनेटली होणार आहे. तर आपण त्याच्याबद्दल विचार नाही करायचा आहे. आपण आपलं काम करायचं आहे, ॲक्टिव्ह राहायचं आहे. बेडवरती झोपून राहण्याचे हे रोग नाही आहे. खूप आमचे पेशंट्स किमोथेरपी घेऊन ऑफिसला जातात, सगळं काम करतात. बायका घरातल्या सगळ्या हाऊसहोल्ड वर्कही करतात. थोडंसं टायर्डनेस झालं की थोडा आरामही करतात, पण असं बेडवरती बेड रेस्ट राहण्यासारखी ही डिसीज नाही आहे. तर ह्याला आपण असं हे नाही करायचं आहे की दिस इज समथिंग व्हेरी अनटचेबल, असं नाही आहे. हे तुम्ही एकदम नॉर्मल लाईफस्टाईल जीवू शकता ह्या कॅन्सर रोगातही. तर ह्याच्याशी घाबरण्याची काही गरज नाही आहे. ट्रीटमेंट खूप चांगले आहेत. तुम्ही डॉक्टरांशी बोलून आपली ट्रीटमेंट डेफिनेटली करा. थँक्यू.